कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। महाराष्ट्रातील हजारो आरोग्य कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी मागील 15 वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम करीत आहेत। कोरोनाच्या महाभयंकर संकटात जीवाची पर्वा न करता रुग्णांची अविरत सेवा केली, तरीही शासनाने त्यांना बिनशर्त कायम सेवेत सामावून घेतले नाही, तर कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पाहत बसले आहे का? यातील सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। शासनाने आरोग्य कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन व्हावं, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरूच होते। आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी युनियनचे अध्यक्ष दिलीप उटाणे आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील काही समन्वयक सुद्धा अरुण खरमाटे सारखे स्वाभिमान गमवून नालायक निघाल्याने सेवेचे 10 पेक्षा अधिक वर्ष होऊनही अनेकांवर अन्याय केला आहे। त्यामुळे आरोग्य सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगावी। राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना अरुण खरमाटे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील समन्वयकांनी 1 रुपयाच्या नावाखाली 1 लाख रुपये गोळा करणे सुरू केले होते। आता रुपयांची जागा फुलांनी घेतली असून महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना समन्वयकांच्या माध्यमातून लुबाडणूक करून दिलीप उटाणे आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने नागपुरात हॉपपॅट वाल्यांचे घर भरल्या जाणार आहे। राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणास कडाडून विरोध केला होता। मात्र आता देवेंद्र फडणवीस हे काही केल्या चपाट्यांच्या माध्यमातून लुबाडणूक करीत असल्याचे चर्चिले जात आहे। त्यावेळी भारतीय शेतकरी पक्षाने हा प्रश्न उपस्थित केला होता। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने समायोजन व्हावं, यासाठी फुलांचा सुगंध दरवळावा, यासाठी गुच्छ पुरवला केला जात आहे। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील फुलं जमा करण्यात आली असून ती कुठे पोहोचली? आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने समायोजन व्हावं, यासाठी फुलांचा सुगंध दरवळावा, यासाठी गुच्छ पुरवठा केला जात आहे। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रुपयांना फुलं संबोधून पैसे जमा केले जात आहेत। त्यासाठी समन्वयकांच्या मुंबई, नागपूर फेऱ्याही वाढल्या आहेत। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील समन्वयकांनी 3 खोके नागपुरात वास्तव्य असलेल्या मंत्र्यांकडे काही दलालांच्या माध्यमातून पोहोचवले असल्याची खमंग चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। तर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील फुलांच्या नावाखाली जमा करण्यात येणारा पैसा गडचिरोलीच्या बसस्थानक परिसरात आणून दिला जात होते आणि ते स्कार्फ बांधून येऊन पैसे घेऊन जात असल्याची चर्चा आहे। त्या गाडीचा क्रमांक आणि नावही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे। इतकेच नव्हे तर गडचिरोली तालुक्यातील पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे फुले जमा झाल्याचे सांगून इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना समायोजन तातडीने होणार अशी आशा देत पैसे जमा करण्याची मोहीम एका समन्वयिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली। गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात समन्वयकांची भरमसाठ संख्या असल्याने फुले संबोधून पैसे जमा करायला वेळ लागणार नाही। सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणास कडाडून विरोध केला होता। मात्र सत्तेत आल्यावर फुले जमा करण्यात गुंतले आहेत का? जवळपास हा घोटाळा 50 ते 60 कोटी फुलांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मागील अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। मात्र कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पाहत बसलेल्या शासनकर्ते यांना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पैसे घेण्याची लाज वाटत नाही। महाराष्ट्रातील बेशर्मांचे सरकार आणि त्यांच्या जोडीला बसलेल्या हॉपपॅट वाल्यांचे महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी, अधिकारी, कामगार, शेतकरी, बेरोजगार, तरुण आणि जनता हवालदिल झाली आहे। ओडिशा, मणिपूर, राजस्थान, पंजाब या राज्यातील मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत निर्णय घेऊन नियमित सेवेचा दर्जा आणि वेतन
श्रेणी प्रदान केली आहे। मात्र महाराष्ट्रातील बेशर्मांची सरकार शासनकर्ते झोपेचं सोंग घेऊन फुलांच्या नावाखाली कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पाहत बसले आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सलग 10 वर्ष पूर्ण झालेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी तात्काळ सहसंचालक सुभाष बोरकर यांनी दिनांक 5 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील संबंधित सर्व प्रमुखांना कळवले आहे। तरीही फुलांचा वापर केला जात असल्याने अनेकांना गहन प्रश्न पडला। गडचिरोलीसह महाराष्ट्रात फुलांचा मुख्य सूत्रधार कोण असावा याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।